जय हरी शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेतकऱ्यांना जे काही पीक विमा मिळाला नाही का किंवा मंजूर झाला नाही, तर याचं एकमेव कारण आहे ही सुधारित पीक विमा योजना. आणि या सुधारित पीक विमा योजनेमध्ये जे एकच ट्रिगर ठेवलेलं होतं, उंबरठा उत्पादनावर आधारित. आता त्याच्यात बी सांगतो तुम्हाला मधात, त्याच्यात दोन प्रकार हे तुम्हाला याही अगोदर सांगितलेले आहेत. उंबरठा उत्पादन 50% आणि तांत्रिक उत्पादन 50%. आता तांत्रिक म्हणजे काय, ते सॅटेलाईटनं वरून पाहणार. आता मी तुम्हाला सविस्तर समजून सांगितलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की ते वरून पाहणार. आता मला सांगा, खाली हिरवेगार झाडं दिसायलीत, त्याला शेंगात नाहीत, कापूस असन त्याला बोंडच नाहीत, म्हणजे कोणतंही पीक असन त्याला पीक नाही, पण झाडं हिरवेगार आहेत. आता त्याच्याहून ते तांत्रिक बाब सांगणार की शेतकऱ्याला उत्पादन किती झाले. म्हणजे जे डोळ्यानं दिसायले उंबरठा उत्पादन त्याच्यात घट आहे, आणि ते तांत्रिक उत्पादन सांगतंय, तांत्रिक माहिती सांगते की उत्पादन चांगलं आहे. आणि याच्याचमुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा बऱ्याच जिल्ह्यातील पीक विमा हा कमी मंजूर झालेला आहे. बरं, आता कमी मंजूर झालाय तर झालाय, बरं वाटप होईन. कारण जे काही केंद्र सरकारचा हप्ता होता तेव्हा आला, काही प्रमाणात वाटप झालाय. मात्र राज्य सरकारचा अजून जो काही हप्ता असतो पीक विमा कंपन्याला द्यायचा, त्याचा काय अजून शासन निर्णय आलेला नाही, आणि त्यामुळं बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. आता ही याच्यात हे महत्त्वाची तांत्रिक बाब, ही सगळ्यात मोठी अडचण. आणि तुम्ही पाहत असताना यावर्षी काय व्हायला माहिती आहे का, वेगवेगळ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक व्हाली तिथं कृषी मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली. परभणीची झाली, मग धाराशिवची झाली, ह्या जिल्ह्याची झाली. म्हणजे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असतो का मंत्री असू, हे न जेव्हा पाठपुरावा केला की तिथं लगेच बैठक, आणि बैठक झाली की ती पीक विमा कंपनी बोट व्हाली त्या तांत्रिक उत्पादनावर. आणि जेव्हा तिथं जर प्रेशर ह्या अधिकाऱ्याचं वाढलं किंवा या मंत्र्याचं आमदाराचं वाढलं की मग त्या जिल्ह्याला पीक विम्याचा मार्ग मोकळा व्हायला. आता तुम्हाला सांगतो, चंद्रपूर जिल्ह्यातील आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यासाठी ही बैठक झाली. आता या बैठकीला होते आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित, त्याच्यानंतर कृषी सचिव प्रमसिंह याच्या अध्यक्षतेखाली तिथं ती कृषी मंत्र्याच्या बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये मग कृषी मंत्र्यांनी या दोन जिल्ह्यातील जे काही शेतकरी प्रलंबित राहिले आहेत त्यांच्या तांत्रिक बाबीच्या अडचणी आहेत, प्रशासनाला त्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश दिले. आता मला एक सांगा, हे वेगवेगळ्या जिल्ह्याला घेण्यासाठी एकदाच सगळ्या महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ज्या काही तांत्रिक बाबीच्या अडचणी आहेत पीक विमा कंपनी मानायला तयार नाही, तर ही एकदाच बैठक घेऊन हा मार्ग मोकळा होण्याची आज खरी गरज आहे. कारण आता पेरणीचे दिवस जवळ आलेत आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं गरजेचं आहे. आता कर्जमाफीचा तर कार्यक्रम झालेलाच आहे, कारण हे काही पैसे समजा एखाद्याला भेटले त्या कर्जमाफीचे, तर त्याचा काय फायदा ह्या पेरणीला होणार नाही. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.